रोहित पवार यांनी ट्विट करून अप्रत्यक्षरित्या प्रफुल्ल पटेल यांच्यावर आरोप करण्यात आलेले आहेत। तसेच आरोप देखील राष्ट्रवादींच्या काही नेत्यांवर करण्यात आलेले आहेत। वी.के. सिंग यांच्या मुलाच्या लग्नामध्ये राष्ट्रवादीचे नेते उपस्थित राहिलेले आहेत असा देखील रोहित पवार यांच्याकडे ट्विटद्वारे आरोप करण्यात आलेला आहे। सर काय सांगाल या आरोपाकडे तुम्ही कसं पाहता? नाही, आता त्यांनी आपण जे म्हणतोय किंवा रोहित पवारांनी कोणावर तरी आरोप केलेले असं काही कुणाचं नाव घेतलेलं आहे अशातलं मला काही अनुभवायला मिळालं नाही, बघायलाही मिळालं नाही। रोहित पवारांनी हे ट्विट केलेलं आहे की त्या विमान कंपनीच्या मालकाकडे समजा जर का प्रफुल्ल पटेल गेलेले होते तर त्यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगावं। त्यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगावं असं करण्यापेक्षा रोहित पवारांनी त्यांच्याकडे असलेले पुरावेच देऊन टाकावे की त्यांनी जर का पुरावे देऊन टाकले की हे प्रफुल्लभाई पटेल यांचा फोटो आणि यांच्या या कार्यक्रमामध्ये ते होते, काहीतरी वेग बोलायचं त्यांनी, त्याच्या वेग बोलण्यामध्ये त्यांची इमेज डाऊन करू नये। प्रफुल्ल पटेल गेले असतील तर यांच्याजवळ नक्की पुरावे असतील, ट्विट करण्याच्या भानगडी पडण्यापेक्षा त्यांनी थेट त्याचा फोटोच त्या ठिकाणी पाठवावा किंवा पुरावा द्यावा। वारंवारच प्रफुल्ल पटेल यांच्यावरच आरोप का करण्यात आलेले आहेत? म्हणजे कोणतीही पत्रकार परिषद असेल त्यावेळी प्रफुल्ल पटेलचंच नाव न घेता अप्रत्यक्षरित्या त्यांच्यावर आरोप करण्यात येते, याचे नेमकं कारण काय? नाही, आता याचं नेमकं कारण एकच आहे की चौकशी रोहित पवारांच्या दृष्टिकोनातून दुय्यम स्थानावर आलेली दिसते आणि आता कोणाला तरी बदनाम करणे, कोणाला तरी कटघऱ्यात उभं करणे, कुठल्या तरी पक्षाला त्या ठिकाणी टार्गेट ठेवून चालणे हा त्यांचा खरा हेतू दिसतोय। त्यांचा कुठलाही हेतू असला तरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून आणि एक कार्यकर्ता म्हणून आमची सगळ्यांची भूमिका हीच असणार की दादांची चौकशी ही व्यवस्थित झाली पाहिजे, सखोल झाली पाहिजे आणि त्याच्यातून आमचं समाधान होईस तोपर्यंत थांबवताही कामा नये असा आमचा आग्रह असणार। जय पवार पत्रकार परिषद घेणार होते पण ती रद्द झालेली आहे, काही कारणास्तव पुढे घेतले, नेमकं कारण काय? जय पवार यांनी पत्रकार परिषद घेण्याचा त्याच्या पाठीमागचा उद्देश आणि पुढे ढकलण्याचं कारण, ह्या दोघांपैकी काय साम्य? खरं तर जय पवार पत्रकार परिषद घेणार होते हे त्यांनाच माहिती आहे। मला असं वाटतं की ते पुढे जर का ढकलली असेल तर त्यांना अजून काही माहिती मिळवायची असेल आणि त्याच्यानंतर मग त्यांना बोलायचं असेल, कदाचित त्याच्यामुळे ती पोस्टपोन केली असेल। वी.के. सिंग जे आहेत त्यांची CIDने चौकशी केलेली आहे। वी.के. सिंग यांनी दावा केलेला आहे की VSR कंपनीचं जो विमान होतं ते पूर्णपणे मेंटेनन्समध्ये होतं, आम्ही त्याचा मेंटेनन्स करतो। तरी देखील या दाव्याकडे तुम्ही कसं पाहता? कारण की वी.के. सिंग यांनी माहिती लपवण्याचा प्रयत्न केला आहे का? एकत्रित काय वाटतं तुम्हाला? आता मला काही त्यातलं टेक्निकल नॉलेज नाही आहे किंवा मी विमान कंपनी आणि विमानाच्या एवढा काही निगडीतसुद्धा नाही आहे। आमचा जो विश्वास असणार आहे तो भारताच्या सरकारवर आणि भारताच्या सरकारने स्वायत्ता ज्या संस्थांना चौकशी करण्याकरता दिलेली आहे त्या संस्थांवर आमचा विश्वास आहे आणि त्या ज्या पद्धतीने या वी.के. सिंगने काहीही जरी बोललेले असतील तरीसुद्धा त्या चौकशी अहवालामध्ये जे येईल त्याच्यानंतरच आम्हाला काहीतरी बोलता येईल। त्यांनी असं पण म्हटलं की सुमित कपूर जे आहेत ते पूर्णपणे दोषी आहेत आणि त्यांनी सुमित कपूर जे आहे त्यांना विलन करण्याचा प्रयत्न केला। हे सगळं जो दोषी असेल त्याला तर सोडलाच नको पाहिजे, तो कोणी का असेना, आणि त्याला सोडू नये अशी आमची सुद्धा भूमिका असणार आहे। परंतु दोषी आपण स्वतःहून म्हणण्याचं कारण काय? आपल्याला त्या पद्धतीने प्रूफ द्यावा लागेल, आपल्याला कुठेतरी एव्हिडन्स द्यावे लागतील, त्या पद्धतीने आपल्याला त्यांना पेपरवर आणावं लागेल। जोपर्यंत फक्त आरोप करून मोकळं होणं म्हणजे कोणी दोषी होतो अशातला भाग नाही, ते आरोप सिद्धही झाले पाहिजे आणि त्या पद्धतीने आपण गेलंही पाहिजे आणि त्या दृष्टीने आमचे पण प्रयत्न असणार आहे आणि त्यांनी पण तेच प्रयत्न करा। अजित पवारांच्या संदर्भात तुम्ही मुख्यमंत्र्यांना देखील भेटणार आहात, पण मुख्यमंत्र्यांची वेळ वगैरे ठराविक असं काही तुमच्या बाबतीत ठरलेली वेळ आहे वगैरे आहे का? नाही, अजून तशी वेळ ठरलेली नाही, पण आम्ही मुख्यमंत्र्यांना आग्रह करणार आहे की आम्हाला लवकरात लवकर न्याय मिळवून देण्याकरता काही गोष्टींची चौकशी करायची आहे आणि ती चौकशी होण्याकरता वेळ मागितलेली होईल आमची भेट। धन्यवाद सर। कॅमेरामॅन संतोष कडलकसह मी प्रसन्नजित जाधव, LS मराठी, मुंबई।